नमस्ते मुलांनो. आज आपण निसर्गातील एका सुंदर दिवसाची गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका लहान उत्साही मुलीची, जी निसर्गाच्या अगदी जवळ राहते. चला तिच्यासोबत आपणही आजच्या या अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात करूया. दूरवर आकाशाला भिडलेला तो तेजस्वी निळा डोंगर दिसत होता आणि आकाश एकदम स्वच्छ होतं. मीना नावाची एक आनंदी मुलगी वेणी घालून धावत धावत त्या डोंगराच्या दिशेने निघाली. तिच्या मनात खूप उत्साह होता. डोंगराकडे जाताना मीनाला वाटेत अनेक अनोख्या गोष्टी भेटल्या. तिने वाटेत दिसणाऱ्या चमकदार पिवळ्या बुरंडी फुलांचा वास घेतला. वाह, किती गोड वास आहे, ती म्हणाली. आणि मग तिने तांदळीच्या छोट्या छोट्या बिया वेचायला सुरुवात केली. प्रत्येक बी वेचताना तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. थोडी पुढे गेल्यावर मीनाला एक मोठे आणि भव्य झाड दिसले. ते होते पंगाराचे झाड. पंगाराच्या झाडाखाली मीनाने आनंदाने नाचायला सुरुवात केली. लाल रंगाची फुलं तिच्यावर पावसासारखी पडत होती. तिने रानफुलांचा एक सुंदर हारही गळ्यात घातला होता. पण हा काय? अचानक आकाशात गडद काळे ढग जमा झाले आणि जोरदार गडगडाट झाला. आता पाऊस येणार. मीना घाबरली नाही. उलट ती पावसाच्या धारांमध्ये गोल गोल फिरू लागली. ती पूर्णपणे भिजून गेली, पण तिचं हसणं थांबत नव्हतं. पाऊस थांबल्यावर मीना एका छोट्या ओढ्याकडे गेली. हिरव्यागार गवतातून तो छोटा ओढा वेगाने वाहत होता, पावसाचं पाणी घेऊन. ओढ्याच्या बाजूने चालताना मीनाला मातीचा सुंदर ओला वास आला. तिला ती ओली माती खूप आवडली. आजचा दिवस किती छान होता. मीनाने निसर्गात कितीतरी नवीन गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या. डोंगराकडे पाहून हसणारी मीना आता घरी जायला निघाली. पण ती लवकरच पुन्हा निसर्गाला भेटायला येणार होती. मुलांनो, तुम्हीही निसर्गासोबत अशी मजा करायला विसरू नका. बाहेर पडा, खेळा आणि नवीन गोष्टी शिका. पुन्हा भेटू.